नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि खूप असा गुणकारी आवळ्यापासून मोरावळा अगदी झटपट बनवून तयार होतो. बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे आणि ते मी अगदी पाकाचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मोरावळा किती असा आपला ज्यूसी बनलेला आहे. छान अशी तार आलेली आहे आणि अजिबात वर अशी साखर वगैरे दिसत नाही किंवा जास्त असा घट्टसर होत नाही. संपेपर्यंत छान असा हा आवळा ज्यूसी राहतो. तर या पद्धतीने नक्की करून पहा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात मोरावळा बनवणार आहे आणि हे घरचे आवळेत झाडाचे, त्यामुळे खाली वगैरे पडलेले आहेत. तर ते असे स्वच्छ धुवून घ्यायचे. बाजारातून जरी आणले तर छान असे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात बाजारामध्ये आवळे भेटतात. तर आता हे आवळे 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका कापडावर टाकून आपल्याला हे आवळे छान असं स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. हे आवळे काढत असताना झाडावरून पडल्यानंतर एखादा असं डाग वगैरे पडू शकतो, तर तो आपल्याला चाकूच्या साहाय्याने असा थोडासा कट करून घ्यायचा आहे. आणि आता हे सर्व आवळे आपल्याला मोदकाच्या चाळणीमध्ये असे ठेवून द्यायचे आणि आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर पटकन शिजले जातात, जास्त वेळ लागत नाही. तर इथे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावर ही चाळण ठेवून द्यायची आणि काहीतरी असं झाकण ठेवून द्यायचं वरून आणि पूर्ण पॅक करायचं आणि 15 ते 20 मिनिटं लागतात. आवळे शिजायला जास्त वेळ लागत नाही, थोडाफार कमी जास्त होऊ शकतो आणि थोडासा असा हलकासा कलर चेंज होतो आवळे असं शिजल्यानंतर. तर आता झाकण काढून पाहूयात. 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता पाहूयात आपण. तर हे आवळे छान असे शिजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता असं पाकळ्या पूर्णपणे अशा मोकळ्या होऊ लागलेल्या आहेत, फुललेले आहेत. तर आता आवळे काढून थोडेसे कोमट करून घ्यायचे आणि ज्या कढईमध्ये आपल्याला आता मोरावळा बनवायचा आहे त्या कढईमध्येच असं मी पाकळ्या काढून घेत आहे. या पद्धतीने असं मोकळ्या होत आहेत, तुम्ही पाहू शकता. आतील बिया काढून घ्यायच्या, वरची थोडीशी अशी सालं जी निघत आहे ती काढून घ्यायची आणि सर्व पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या. या पद्धतीने सर्व मी असं काढून घेतलेले आहेत आवळे असे या पद्धतीने. तर इथे मला कढई थोडीशी लहान वाटत होती, त्यामुळे मी आता मोठ्या कढईमध्ये असे हे सर्व आवळे काढून घेत आहे, कारण मिक्स करायला थोडासा प्रॉब्लेम होतो नंतर. आणि आता आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे. तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे. छान असा आपला पाक ज्यूसी बनला जातो आणि अतिशय असा गोड वगैरे बनला जात नाही. तर आता गॅसवर कढई ठेवून द्यायची आणि सुरुवातीला मिडियम टू हाय फ्लेम करायची. जास्त फुल करायची नाही किंवा जास्त बारीकही करायची नाही. साखर विरघळायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि साखर आपल्याला असं मिडियम टू हाय फ्लेमवरच विरघळून घ्यायची आहे. फुल गॅस करायचा नाही, नाहीतर खाली साखर चिटकू शकते आणि आपल्या असं पाकाला करपट वास लागू शकतो. तर हे पहा 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि साखर आता पूर्ण विरघळत आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यासाठी आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे किंवा असं 2-2 मिनिटाला तुम्ही असं उलटून फिरवलं तरी चालेल. या पद्धतीने साखर पूर्ण वितळलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मिश्रण आपलं किती असं पातळ दिसत आहे सुरुवातीला आणि वर असा फेस आला की आपल्याला आता गॅस बारीक करायचा आहे. जास्त असा फुल करायचा नाही, पूर्ण गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. फुल जर केला तर असं फेस वर येऊ शकतो जास्त आणि छान असं मिक्स करत राहायचं आपल्याला. कुठेही असं थांबायचं नाही, नाहीतर खाली असं पाक चिटकू शकतो. तर आता 30 ते 35 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशी क्वांटिटी कमी झालेली आहे आणि आपण अजून 10 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे. तर झाले की नाही कसा ओळखायचा, तर हे पहा असं पूर्ण आपल्याला आवळ्याच्या फोडी अशा पिवळसर दिसू लागतात आणि पाकही आपला छान असा दाटसर बनला जातो. तर या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. पाक थंड झाल्यानंतर अजून दाटसर बनला जातो, त्यामुळे लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला आता थोड्या वेळाने थंड झाल्यानंतरही दावते. तर हे पहा 1 ते 2 तासानंतर तुम्हाला हा मोरावळा दावते. तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला किती पातळ दिसत होता आणि आता क्वांटिटी तुम्ही पाहू शकता किती छान अशी दाटसर बनलेली आहे. अजिबात अशी वर साखर वगैरे दिसत नाही. छान असा आपला ज्यूसी मोरावळा बनून तयार होतो. अतिशय गुणकारी हा मोरावळा तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हा मोरावळा थंड झाल्यानंतर दावते. तर तुम्ही पाहू शकता किती ज्यूसी दिसत आहे, जवळूनही पाहू शकता. हे पहा अजिबात वर असं साखर वगैरे दिसत नाही. तर आता हा मोरावळा तुम्ही कोणत्याही काचेच्या किंवा तुम्हाला कोणत्या साठवणीच्या भरणीमध्ये तुम्ही भरणार आहात, तर ती भरणी आपल्याला स्वच्छ धुवून पूर्ण अशी कोरडी करून नंतर आपल्याला हा मोरावळा त्यामध्ये भरून घ्यायचा आहे. असं भरणी जर थोडीशी ओलसर वगैरे राहिली तर आपल्या मोरावळ्याला असं बुरशी वगैरे लागू शकते.
तर आता बाउलमध्ये काढून घेते। तर या पद्धतीने हा मोरावळा तुम्ही घरी नक्की बनवून पहा हो। आणि मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो। आणि फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर नक्की शेअर करा। FB वर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।